हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी करतो आहे. आज आपण बघतोय स्क्वेअर रूटला आपण कशा प्रकारे फाइंड करायचं, आज आपण इथे बघूया. पण मुलांनो, स्क्वेअर म्हणजे काय होते एकदा मी तुम्हाला सांगतो आहे. छोट्या छोट्या कन्सेप्टपासून आपण जाऊया आणि सोबतच मी तुम्हाला सांगतो आहे की इतके मोठे मोठे मी तुम्हाला स्क्वेअर रूट इथे दाखवणार की जे तुम्हाला काही सेकंडमध्ये तुम्हाला त्या स्क्वेअर रूटला तुम्हाला फाइंड करता येणार. ठीक आहे, पहिली मी तुम्हाला स्क्वेअर सांगतोय. बघा मुलांनो, बघा 5 चा जर मला स्क्वेअर काढायचा असेल तर आपण काय करतो रे बेटा, बघा 5 × 5 काय झाले इथे 5 5 जा 25 हा झाला याचा स्क्वेअर. ठीक आहे, बघा 5 चा स्क्वेअर आपल्याला 25 मिळाला. ठीक आहे, पण जर मला विचारलं की 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे, ठीक आहे, कोण त्याचा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला पाहायसाठी मिळतो, त्यावेळेस बघा आपल्याला असा क्वेश्चन विचारला जातो √25 = ठीक आहे, तर त्यावेळेस याचा आन्सर आपल्याला मिळते किती 5 आपल्याला आन्सर इथे मिळते. ठीक आहे, बघा हे आपल्याला काढता येणार कारण आपण बघतो आहे की बघा 10 पर्यंतचे कोणत्याही प्रकारचा असेल इथे आपण बघतो टेबलमध्ये तुम्हाला 9 9 जर विचारलं तर तुम्ही इथे 81 काढू शकता. ज्याप्रमाणे 5 5 चा कोण आहे 25. ठीक आहे, तर बघा सिंगल जो नंबर असेल याचा आपल्याला स्क्वेअर सुद्धा काढता येतो आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट सुद्धा काढता येतो. ठीक आहे, पण तुम्हाला इथे विचारलं की बघा 1024 हा कुणाचा स्क्वेअर आहे, हा मला काढून दाखवा. ठीक आहे, याचा स्क्वेअर रूट काढून दाखवा, तर आपल्याला इथे थोडंसं मग इथे प्रॉब्लेम जाते. आज आपण बघूया की यांचे स्क्वेअर रूट आपण कशाप्रमाणे काढणार. ठीक आहे, क्वेश्चन बाय क्वेश्चन मी इथे तुम्हाला घेऊन जातो आहे आणि एक्झॅक्टली बघा एकदम छोट्यापासनं बेसिक पासनं मोठ्या मोठ्या नंबर पर्यंत मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. ठीक आहे, नंबर फर्स्ट माझ्याकडे नंबर आहे बघा 225. ठीक आहे, याचा आपल्याला काढायचा आहे बेटा रूट. ठीक आहे, 225 चा रूट मी तुम्हाला इथे काढून दाखवतो आणि बघा याच्यासाठी एकदम सिंपल टेक्निक आहे. बघा मुलांना, बघा इथे लास्ट मध्ये कोण आहे बेटा, इथे आपल्याला 5 पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, बघा हा लास्ट मध्ये कोण आहे इथे 5. ठीक आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही कोणत्याही एका नंबरचा स्क्वेअर रूट तुम्ही काढणार त्यावेळेस बघा तुम्हाला 2 चा आणि बघा 2 to the 9 पर्यंतचे स्क्वेअर सगळ्यांना पार्ट असले पाहिजे आणि प्रत्येकाना नंबर हे जे आहे हे पार्ट असतातच. ठीक आहे, मग आज आपण बघूया की बघा कुणाच्या शेवटी आपल्याला बघा 5 पाहायसाठी मिळतो. अरे वा, ठीक आहे, बघा इथे आपल्याला 5 पाहायसाठी मिळतो. बघा हा 5 जो आहे ना हा कोणाचा स्क्वेअर असायला पाहिजे, तर बघा इथे आपण बघतोय 5 आहे म्हणून कोणाचा स्क्वेअर आहे हा 5 चा, म्हणून लिहितो मी इथे किती 5. ठीक आहे, नंतर आपल्याला एक काम करायचं आहे, बघा मधातला जो नंबर आहे ना मधातल्या नंबरला विसरून जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग मला सांगा इथे कोण बाकी आहे, आता इथे 2 आहे, तर मला सांगा याच्या सर्वात छोटा बघा हा 2 नंबर कुठे दिसतो का आपल्याला, हा दिसतो का रे बेटा, इथे बघा 9 आहे, 9 च्या पहिले कोण आहे, तर बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 4 आणि 4 च्या पहिले कोण असायला पाहिजे होता सांगा मला, 1 चा स्क्वेअर म्हणजेच कोण रे बेटा 1. ठीक आहे, कोण असायला पाहिजे 1 आणि हा 1 कोणाचा स्क्वेअर आहे बेटा 1 चा आणि म्हणून मी इथे काय लिहितो आहे 1. बघा 225 जे आहे हा स्क्वेअर मला मिळाला आहे कशाचा, तर बघा 15 चा मला इथे स्क्वेअर मिळाला. कोण रे बेटा 225. ठीक आहे, बघा पहिला प्रॉब्लेम इथे झाला आहे सॉल्व. ठीक आहे, नंबर सेकंड मी तुम्हाला सांगतो, बघा हा नंबर सेकंड मी तुम्हाला सांगतो आहे आपल्याला 625 हा जर नंबर दिला असेल आणि 625 हा कुणाचा स्क्वेअर आहे असं जर आपल्याला विचारलं त्यावेळेस बघा एक सिंपल टेक्निक बघूया आपण. लास्ट वाला नंबर, हा लास्ट वाला नंबर कोण आहे रे बेटा 5 आहे. मला सांगा याच्यामध्ये लास्ट मध्ये कोणाजवळ 5 दिसते का, हा मला फक्त एकच इकडे 5 आपल्याला दिसतो आहे आणि बघा हा 5 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 5 चा स्क्वेअर इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो जो मी इथे लिहितो आहे. जमेल इथपर्यंत. नंबर सेकंड स्टेप बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 2 जो आपल्याला विसरून जायचा आहे. ठीक आहे, मग आपण बघतो हा जो 6 आहे. ठीक आहे, बघा हा जो 6 आपल्याला पाहायसाठी मिळतो ना, हा 6 नंबर कुठे दिसतो का, बघा 81 नंतर 64 बघूया आपण 6 कुठे आहे, बघा 9 आणि 9 च्या नंतर कोण आहे इथे 2. ठीक आहे, म्हणजे बघा 6 तर एक्झॅक्टली नाही आहे, पण बघा 3 च्या पहिले पाहायसाठी मिळतो. म्हणजे कोण आहे 3 च्या पहिले, इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो कोण रे बेटा 2 चा स्क्वेअर म्हणजेच 4. 4 च्या नंतर आणि 3 च्या पहिले. ठीक आहे, हा असायला पाहिजे. ठीक आहे, मग बघा मी काय करतो, जो छोटा नंबर असेल तोच घेतो आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर बघा 2 चा स्क्वेअर इथे पाहायसाठी मिळतो आणि म्हणून मी इथे लिहितो 2 आणि बघा काय झालं 625 जो हा आपल्याला इथे जो नंबर पाहायसाठी मिळतो हा कुणाचा स्क्वेअर आहे 25 चा स्क्वेअर इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, चला मुलांनो, आता तुम्ही म्हणणार सर फक्त तुम्ही अशाच प्रकारचे नंबर घेत आहे की ज्यांच्या शेवटी 5 आहे, फक्त ही ट्रिक याचवर लागते का, नाही बेटा, कोणत्या प्रकारचा नंबर असू द्या तुम्ही प्रत्येकांवर ही ट्रिक यूज करू शकता. बघूया नेक्स्ट वाला एक अशाच प्रकारचा नेक्स्ट नंबर मी तुमच्यासाठी घेतो. माझ्याकडे एक नेक्स्ट नंबर आहे 102 इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 4. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 3 आपला सुरू आहे आणि हा 3rd नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला इथे सॉल्व करून देतो. बघा ज्यावेळेस आपण सायन्सचे न्यूमरिकल
लॉजिकल सॉल्व्ह करतो, ज्यावेळेस आपण बघतो आहे की मॅथमध्ये अशा प्रकारच्या काही कन्सेप्टला बघतो, त्यावेळेस बघा कोणीतरी आपल्या समोर असा एक नंबर येऊन जातो आणि त्याचा काढायसाठी म्हणतात आपल्याला स्क्वेअर रूट. ठीक आहे, आणि त्यावेळेस आपण चुकतो की बघा आता स्क्वेअर रूट कसा काढायचा, प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय करतो आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे, चला बघा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. ठीक आहे, ट्रिक काय असणार, जो लास्ट नंबर आहे तो लास्ट नंबर कुणाच्या शेवटी आहे पहिले आपण बघून घेऊ. ठीक आहे, नंबर फर्स्ट बघा 4 आहे ना, तर बघा कुठे 4 आहे, बघा पहिले तर इथे एक 4 आपल्याला पाहायसाठी मिळतो. होऊ शकते कधी कधी काही 2 नंबर मध्ये पण 4 असणार. ठीक आहे, नंतर बघता इथे आहे तर मी, आणि बघा इथे 64 मध्ये पण शेवटी आपल्याला 4 पाहायसाठी मिळतो. काही घाबरण्याची गरज नाही, 2 नंबर लिहून टाका. ठीक आहे, नंबर फर्स्ट हा 4 कोणाच्या समोर आहे, 2 च्या समोर आहे. ठीक आहे, हा 4 कोणाच्या समोर आहे, 8 च्या समोर आहे. जमेल इथपर्यंत बघा 2 मधून एक आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, नंबर सेकंड आपण बघतो, बघा आपल्याला हा जो 2 नंबर आहे ना, या नंबरला आपल्याला विसरून जायचं आहे. मग किती बाकी राहिले बेटा आपल्याकडे, 10. ठीक आहे, बघा इथे 10 हा नंबर इथे बाकी राहिला आहे आणि या 10 नंबरला आता बघूया हा कुठे असतो. बघा मला सांगा, बघा 16च्या पहिले 10 असायला पाहिजे. ठीक आहे, आणि बघा इथे तर 9 आहे, चालेल 9 घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा इथे 9 कुणाचा स्क्वेअर आहे, 3 चा, म्हणून मी इथे काय करतो आहे, मी लिहून घेतो आता 3. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर हा म्हणजे आपण बघतो आहे इथे 328 चा स्क्वेअर आहे का, नाही रे बेटा. ठीक आहे, बघा एकतर हा बघा 32 असू शकतो किंवा एकतर हा 38 असू शकतो. याला कसं फाइंड करायचं बघा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा इथे हा एक नंबर एकतर 32 चा स्क्वेअर असू शकतो किंवा बघा 38 चा स्क्वेअर असू शकतो. मग सर तुम्ही सांगा ना मग एक्झॅक्टली हा असेल नंबर की हा असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बेटा काय करायचं अशा वेळी, बघा हा नंबर कोण आहे, 3, मी लिहितो 3. ठीक आहे, मग मला सांगा 3 + 1 किती होणार बेटा, इथे 4. ठीक आहे, म्हणून काय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं. बघा किती झाली इथे, बघा हा 3 + 1 इथे किती झाले, 4 झाले. ठीक आहे, आणि बघा इथे किती आला आपला नंबर, हा 3 4 जा 12. ठीक आहे, हा 12 नंबर आला. 12 नंबर या 10 पेक्षा मोठा आहे बेटा की छोटा आपल्याला पाहायसाठी मिळतो. बघा इथे 10 हा छोटा आहे, म्हणून हा 32 चा स्क्वेअर असायला पाहिजे. जमेल इथपर्यंत, ओके बस. चला मुलांना बघूया इथे 1764 याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. कशा प्रकारे ओळखणार आपण की 1764 जो आहे याचा स्क्वेअर रूट काय असायला पाहिजे. ठीक आहे, बघा लास्ट वाला नंबर काय आपल्याला पाहायसाठी मिळतो, 4 हा नंबर आहे. ठीक आहे, मला सांगा 4 नंबर कशामध्ये आहे, बघा 2 चा स्क्वेअर म्हणजे सुद्धा काय होतो, 4 होतो. ठीक आहे, हा नंतर बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो, बघा 8 चा स्क्वेअर म्हणजे पण लास्ट मध्ये काय आहे, 4 आहे. ठीक आहे, हा होऊ शकतो की 2 चा इथे लास्ट मध्ये यायला पाहिजे किंवा 8 लास्ट मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, 2 मधून एक येणार. ठीक आहे, मग बघा सेकंड स्टेप काय आपली की नंतरचा जो नंबर असेल याला आपल्याला विसरून जायचं आहे. ठीक आहे, हा नंतर आपण बघताय बघा इथे 17 आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार की बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो 17 नंबर कुठे प्लेस असतो. ठीक आहे, बघा इथे 25 आहे आणि 25 च्या पहिले बघा कोण आहे इथे 16, आणि बघा 16 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे लिहितो किती बेटा, 4 इथे लिहितोय. ठीक आहे, होऊ शकते की बघा हा 42 राहू शकतो. ठीक आहे, हा नंबर 42 असू शकतो किंवा बघा होऊ शकतो हा नंबर बघा 48 असू शकतो. ठीक आहे, मग कसं ओळखायचं सर की बघा हा 42 चा स्क्वेअर आहे किंवा 48 चा स्क्वेअर आहे. बघा एक सिंपल ट्रिक, बघा 4 नंबर आहे, बघा 4 हा +1 करायचं म्हणजे 5 आणि 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे, 4 5 चा काय पाहायसाठी मिळाला, 20. बरं इथे आपण बघतो जर हा 20 च्या जर जास्त असेल तर मोठा नंबर घ्यायचा. ठीक आहे, बघा आणि 20 च्या जर कमी असेल तर छोटा घेऊ. मग सर कोणता नंबर कमी किंवा जास्त, तर बघा 20 आलं बेटा, हा जो 17 आहे मला सांगा हा 20 चा जास्त आहे की 20 च्या कमी आहे, कमी आहे, म्हणून बघा हा कमी वाला नंबर आपण घेऊया आणि इथे आन्सर मला मिळालं 42 चा स्क्वेअर मला मिळते किती, 1764. ठीक आहे, बघा मुलांना मी काही होमवर्क तुम्हाला देतो आहे, याचे तुम्हाला इथे स्क्वेअर रूट काढून दाखवायचे आहे आणि ते स्क्वेअर रूट